खरं तर मुंडे साहेब म्हटलं की डोळ्यात पाणी येतं आमच्या आजही. आणि खरं तर गहिरून येते या सर्व गोष्टीला. आणि एक वडील म्हणून ज्या पद्धतीनं प्रेम आमच्यावरती केलं ते आयुष्यभर कधीही न विसरण्यासारखं एवढी मोठी शिजोरी त्यांनी आम्हाला दिलेली. माझ्या राजकीय आयुष्यामध्ये सर्वात जास्त आधार जर मला कोणाचा वाटायचा तर तो मुंडे साहेबांचा वाटायचा. दुर्दैवाने ते नाही आपल्यामध्ये, परंतु बहीण म्हणून निश्चितपणे बहिणीचा आधार मला आहे आज. काय बहिणीला भेट दिली नाही, बहिणी ते मोजायचं असतं का काही. हां, बहीण प्रेमाचं आहे सर्व नातं. मुंडे साहेबांची पुण्य एवढी आहे की प्रत्येक व्यक्तीला मी त्यांची धाकटी बहीण आहे असं वाटतं ज्यांनी मुंडे साहेबांवर काम केलं. अर्जुन भाऊ तर इतके लहान वयात आमदार झाले आणि मंत्री झाले युती शासनाच्या काळामध्ये, आणि मुंडे साहेब मानसपुत्र म्हणायचे त्यांना. त्यामुळे त्या नात्याने मी बहीणच आहे त्यांची. योगायोगाने राखी पौर्णिमेच्या आजूबाजूला आले. म्हणजे जरुरी नाही की धाग्याने बांधलं पाहिजे, नातं तर आधीच बांधलेलं आहे आमचं, मुंडे साहेबांनीच बांधलेलं आहे. पण आज योगायोगाला माहेर वाशिनीसारखा माझा इथे सत्कार झाला. म्हणजे वहिनींनी पण मला अगदी ओटीबीटी भरून स्वागत केलं आणि भरभरून भेट मला राखीची मिळालेली आहे. बऱ्याच वेळा मुंडे साहेबांच्या सुद्धा आठवणी ते सांगतात अनेक वेळा. प्रीतमताईंनी सुद्धा मागच्या वेळी बांधलेली होती राखी. हो, ताई पण इथे दौऱ्यामध्ये आल्या होत्या. मला वाटतं दिवाळी होते तर भाऊबीजेला त्यांनी ओवाळलं होतं. तर आज माझाही योग आला आणि खूप मला आनंद वाटतोय की आज या योगामुळे मी आली. श्रावणाचा शुक्रवार आहे, दरवर्षी यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. श्रावणातला शुक्रवार आहे, माहेरी खूप स्वागत झालं असं म्हणायला हरकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.